इंडियन रेल्वेज, कॅन यू प्लीज टेक केअर ऑफ युअर टायमिंग्स. म्हणजे सकाळी 6:10ची ट्रेन जी 1 वाजता पोहोचली लातूरमध्ये ती अजून पोहोचली नाही. म्हणजे आता 3:30 वाजले, जवळपास 3 तास थांबली बार्शीमध्ये. म्हणजे हे काय आहे? म्हणजे लोकांनी काय करायचं? म्हणजे ही ट्रेन जी रोज पुण्यापासून म्हणजे हडपसर पासून आधी तर पुणे स्टेशनवरून निघत होती, आता हडपसरवरून निघते आणि हरंगोळीला थांबते. आणि त्याचा टायमिंग तर आज एकदम ब्लास्ट चुकलाय, म्हणजे 2 तास लेट. व्हॉट टू डू? काय करायचं? नमस्कार, मी नानाराव देशमुख. आता 10:35 झालेत आणि मी हडपसरला आहे. आणि आज हडपसर ते नांदेड असा प्रवास करतोय मी. हडपसर नांदेडचं रिझर्वेशन केलंय मी. गाडीचा निघायचा वेळ आहे 9:50 डिपार्चर हडपसरवरून. आणि हिचं रेक शेअरिंग आहे हरंगुल हडपसर सोबत. तर हरंगुल हडपसर इथं 10 वाजता आली आणि हरंगुल हडपसर इथं आल्यानंतर तीच हडपसर नांदेड म्हणून धावते इथून. तर ती येणारीच गाडी इथं 10 वाजता आली. सगळी पब्लिक प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी येऊन थांबलेली होती. गाडी 10 वाजता आली. गाडीला मग अनाउन्समेंट अशी होती की गाडीला स्वच्छता करायची गाडीची, प्रवाशांनी आतमध्ये जाऊ नका. लोक ऐकत नाहीत, गाडीची स्वच्छता सुद्धा होत नाही. 9:50ची गाडी, तिला 40 मिनिटं डिले केले. आता टाइम अनाऊन्स नाही केला पण 40 मिनिटं डिले केले. माहित नाही आता 11ला निघल 12ला निघल कधी निघल माहित नाही. तिथं लोको रिव्हर्सल होतंय. आता गाडीची क्लिनिंग नाही होत आणि म्हणजे पुढे पण डिलेच होत जाईल. नांदेडला पोहोचायचा 10:30चा वेळ आहे, माहित नाही किती वाजता पोहोचेल. कुठल्याही प्रकारचा स्वच्छता नाही, काही नाही. म्हणजे वेळच कुठे भेटतो यांना. गाडी जर क्लीन करायची असेल तर ती प्रॉपर पिट लाईनला नेऊन क्लीन केली पाहिजे. असं प्लॅटफॉर्मवर पब्लिक आलेली असताना तुमची गाडी लेट ऑलरेडी, त्यात तुम्ही स्वच्छता करता म्हटल्यावर ते शक्यच नाहीये. म्हणजे खूपच हे भंगारपणा आहे हा. तर या प्रकरणात कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. आणि रेल्वे प्रशासन म्हणतंय की आम्ही हडपसरला टर्मिनल म्हणून डेव्हलप करतोय. तुम्ही आधी येऊन बघा, इथं या हडपसर स्टेशन जवळ येण्यासाठी रस्ता तरी आहे का? रस्ताच नाहीये. चिखलातून वाट काढत आलोय मी. TMPVL ची कोणती कनेक्टिव्हिटी नाहीये. कुठेतरी 1 किलोमीटर दूर उतरून पायी चालत यावं लागतं. म्हणजे या स्टेशनला तुम्ही डेव्हलप करताय टर्मिनल म्हणून हडपसर. आजूबाजूला 10 याच्यापेक्षा चांगले स्टेशन आहेत ते सोडून तुम्हाला हडपसर भेटले. चिंचवडला डेव्हलप करा, तळेगावला डेव्हलप करा. तुम्हाला मान्य आहे पुणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म भेटत नसतील, तळेगावला भेटतील, चिंचवडला भेटतील, देहूला भेटतील. खूप चांगली जागा सुद्धा आहे तुमची. इथं जागा तरी आहे का तुमची? लोकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी भेटल्या तुमच्या प्रॉपर्टीला आणि तुम्ही याला टर्मिनल म्हणून डेव्हलप करताय. कमाल आहे. तर आताची लोक रिव्हर्सल झाले. ऑलरेडी 40 मिनिटं डिले झाली गाडी. गाडीची क्लिनिंग सुद्धा झाली नाही आणि आता ही अशीच नांदेडकडे जाईल.